सगळ्यात खोडकर होतो. नाही, आमचा ड वर्ग जो आहे ना, एकदम निग्लेक्टेड लोक आम्ही ड मध्ये होतो. सर्व डब्बा ढ जे काही होतो, पण त्याच्यातून मी मॅट्रिकला पास झालो. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, माझ्या वर्गातून 4 मुलं आणि 4 मुली पास झाल्या. संख्या होती एकूण 60च्या जवळपास. 45 मुली होत्या आणि 24 मुलं होतो आम्ही 11th डी मध्ये. बरोबर आहे का घारापूरकर? हां. आणि मी शिक्षण पूर्ण केल्याच्यानंतर MSCB मध्ये नोकरी केली. माझ्या एक मुलगी आणि एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत बंगलोरला सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. दुसरी मुलगी उमरीला DDR ऑफिसमध्ये तालुका असिस्टंट रजिस्ट्रार आहे. आणि दुसरा मुलगा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, मोठा मुलगा. एवढा माझा परिचय आहे. आणि माझा जो छंद होता समाजकार्याचा, मी फार वर्षापासून, म्हणजे आता मला नक्की वेळ सांगता येणार नाही, माझ्या समाजाचं समाजकार्य करत असतो. मी मराठवाडा लेवलला सेक्रेटरी होतो. माझ्या कार्यकाळामध्ये 5 वधूवर परिचय मेळावे आणि 3 विवाह मेळावे संपन्न झालेत. आमचा समाज जरी छोटा असला तरी माझ्यावर ही जबाबदारी गेल्या अनेक वर्षापासून होती. यावेळेला मी त्याच्यातून निवृत्त झालो. आपण मित्रमंडळीमध्ये गप्पा मारायला, नेहमी आपल्याशी संवाद साधायला मला फार आवडते. त्याच्यासाठीच हा ग्रुप आपण बनवला होता. सुरुवातीला ओमप्रकाश उर्नेची कल्पना होती आणि हा ग्रुप स्थापन झाला. आज हे आपलं दुसरं गेट टुगेदर होत आहे. धन्यवाद. मला ऐकून घेतल्याबद्दल, सहन केल्याबद्दल धन्यवाद. 10वी अ मध्ये होतो. माझ्याबरोबर प्रशांत वगैरे आणि आनंद देशमुख, आम्ही समोरच्या बेंचवर तिघे बसायचो. हां, 11वीला. हां, तेच 10वी 11वी जे असेल ते. 1968ची आपली शाळा, ते आठवलं की आजही असं मनामध्ये एकदम अगदी आनंदून गलबलल्यासारखं होते. अतिशय म्हणजे पहिले संस्कार आपल्यावर जे झाले ते ह्या शाळेचे झाले. आणि आमच्या समोरच दुसरे संस्कार देणारे होते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे. त्यांचाही खूप म्हणजे फारच मोठा वरदहस्त आमच्या डोक्यावर राहिलेला आहे. त्यांचा मुलगा देशिक, आचार्य देशिक हे जे आहेत ते अयोध्येला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे नांदेड कस्तुरेच ना, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, त्यांचा नातू देशिक, आचार्य देशिक कस्तुरे, वेदशास्त्र संपन्न, पूर्ण महाराष्ट्रातून, नांदेडमधूनच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांची एकमेव यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. शाळेचे संस्कार म्हणजे इतके चांगले होते की त्या ह्याच्यामध्ये आपण नंतर कैसे असा म्हणजे वाईट असा विचार कधी मनात यायचाच नाही. 1968ला 10वीमध्ये जिल्ह्यातून पहिला होतो. त्यानंतर बोर्डात 10वा होतो. नंतर मी 12वीला फक्त मेडिकल थोडक्यात हुकलं. 12वी नंतर सायन्स म्हणजे BSc केलं. मी BSc झाल्या LIC मध्ये जॉईन झालो. LIC मध्ये जॉईन झाल्यानंतर तो आयुष्याचा दुसरा टप्पा होता. LIC मध्ये जॉईन झाल्यानंतर एकदम परिस्थिती म्हणजे जे काही थोडंफार मनावर दडपण होतं किंवा हे होतं ते पूर्ण निघून गेलं. LIC मध्ये जॉईन झाल्यानंतर मी पूर्ण इन्शुरन्समधल्या परीक्षा दिल्या सर्वप्रथम. त्यानंतर ICWA केलं 76ला. त्यानंतर लॉच्या परीक्षा दिल्या आणि ह्याच्यामुळं एकदम खूप मोठे इन्क्रिमेंट्स मिळाले. 1976 पासून मी टॅक्स भरतोय, इन्कम टॅक्स. क्या बात आहे. त्यानंतर मग LIC मध्ये तुम्हाला माहिती आहे की LIC ही संस्था जी आहे ती बनिया संस्था आहे. म्हणजे जनरली कोणालाही काही जर द्यायचं असेल तर त्याच्याकडून खूप जास्त काम करून घेते आणि मगच त्याचे रिवॉर्ड्स त्याला मिळतात. आम्ही असंच खूप म्हणजे अतिशय सिन्सिअर वगैरे असल्यामुळं सुरुवातीपासून खूप चांगलं काम केलं. वेळेवर प्रमोशन्स मिळत गेले. मी सिनियर डिव्हिजनल मॅनेजर ह्या कॅडरवर इथून शेवटी म्हणजे 10 ठिकाणी फिरून आल्यानंतर लास्टला मला, आमच्याकडे प्रथा आहे की शक्यतोवर होम डिव्हिजन्सला देण्याची प्रथा बहुतेक सगळ्याच संस्थांमध्ये असते. तर त्या अनुषंगाने मी नांदेड इथं सिनियर डिव्हिजनल मॅनेजर ह्या कॅडरला निवृत्त झालो. मेन म्हणजे LIC मध्ये असताना एजंटांना ट्रेनिंग देणं हे काम खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर केलं. 6 ते 8 हजार लोकांना
मी रोजगार दिल्यासारखं आहे. त्यातले काही काही लोक 20,000, 40,000, 50,000, 8 लाख, 10 लाख, 20 लाख, कोट्यावधी रुपयापर्यंत आज कमवतात आणि रस्त्याला किंवा कुठेही भेटला तर पायाला हात लावतात. इतकी म्हणजे त्या लोकांवर ग्रेट सुधाकर राव, ग्रेट सुधाकर झालं संपलं नाही. इन्शुरन्समध्ये असल्यानंतर मी अमेरिकेला गेल्यावर जगातली नंबर 2ची युनिव्हर्सिटी आहे स्टॅनफोर्ड. माईकच्या जवळ या. पहिली युनिव्हर्सिटी आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी, दुसरी आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला आम्ही एक म्हणजे भारतातले आमचा एक 10 लोकांचा ग्रुप होता, 10-12 लोकांचा. आम्ही जस्ट तिथल्या डीनला भेटायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की दुपारी तुम्ही सगळे लोक या आणि तुम्ही ज्या ज्या सब्जेक्टमध्ये काम करतात त्याच्यावर एक 5-5, 10-10 मिनटं म्हणजे जर दुसरा कुठेही असतो मी तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला प्रवेशसुद्धा आपल्याला मिळणं मुश्किल आहे. ती पालो आल्टोला आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, ज्या ठिकाणी झुबेरबर्गचं ते म्हणजे मेटा, आत्ताचं मेटा आणि त्यावेळचं फेसबुक, ते त्यांचं हेडक्वार्टर त्या ठिकाणी आहे. आणि त्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इन्शुरन्सवर एक 10 ते 20 मिनटं त्या ठिकाणी चर्चा केली. हा मला आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय असा अनुभव आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा दोघेही सॉफ्टवेअर आहेत. मुलगा मुलगी जावई सून सगळे सॉफ्टवेअरमध्ये आहेत. मुलगा जो आहे तो मायक्रोसॉफ्टला सिनियर इंजिनियर आहे अमेरिकेमध्ये. जावई जे आहेत त्यांनी सायन्स कॉलेजमधूनच 2005ला BSc फर्स्ट इयर काढलं. त्यानंतर बिट्स पिलानीला त्यांनी माईकच्या जवळ या. काही माईकची आवश्यकताच नाही. बिट्स पिलानीला त्यांनी BTech केलं आणि IIM बेंगलोरमधून त्यांनी MBA केलं आणि त्यानंतर याहूमध्ये होते, ॲपलला होते. आता सध्याला जे आहे ते नेटफ्लिक्सला त्या ठिकाणी इंजिनियर आहेत. माझा कारण 56 वर्षानंतर भेटल्यानंतर मला इतकं उत्स्फूर्तपणे वाटलं की आपला परिचय थोडासा, कारण बरेच लोक म्हणजे भेटण्याचा योगच आला नाही मध्ये इन दी मीन टाईम. काही लोकांना तुम्ही सतीश नांदेडकर 50 वर्षानंतर भेटला. सांगवीकर खूप मध्ये भेट होत होती. शंकरची आमची भेट होत होती. परंतु बऱ्याच लोकांची भेट जी आहे ती 56 वर्षानंतर झाली. आणि थोडं सॉरी म्हणतो की मी आयोजकापैकी एक असून वेळेचं बंधन पाळलं नाही, याबद्दल सो मच सॉरी. थँक्स अ लॉट. मला इथं संधी दिली त्याबद्दल सर्वांचेच आभार. धन्यवाद. मी लक्ष्मीकांत भगवानराव सांगवीकर, माईकवर करा. MSCB मधून रिटायर्ड झालो. मला 2-3 प्रकारचे छंद आहेत. एक वाचनाचा, पर्यटनाचा आणि अभिनयाचा. मी गेले 49 वर्ष नाटकात काम करतोय. 33 नाटकाच्या वर मी काम केलेले, संगीत, मराठी आणि हिंदीमध्ये. क्या बात है, बढ़िया. एक डझनच्या वर मला अभिनयाची पारितोषिक आहेत. त्यात अभिनयाचं आर्य चाणक्याच्या भूमिकेसाठी मला म्हणजे स्टेट लेवलवर अभिनयाचं रौप्य पदक आहे. त्यानंतर विठ्ठला नाटक विजय तेंडुलकरांचं, त्यात भूताच्या भूमिकेसाठी 3 पारितोषिक मिळालेले आहेत. त्यातही पण स्टेट लेवलवर मिळालेले आहेत. मत्स्यगंधामध्ये भीष्माचं काम केलं होतं, त्यातही मला संगीत नाटकामध्ये अभिनयाचं रौप्य पदक मिळालेलं आहे. मला लिखाणाची खूप आवड आहे. नांदेड आकाशवाणीवर मी जवळपास 3 वर्ष सतत लिखाण केलेलं आहे. एक फॅमिली टॉक सिरियल लिहिलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर पुण्याहून एक टेकाडे भाऊजी म्हणून एक फॅमिली टॉक सिरियल, त्या धर्तीवरच अवतीभोवती म्हणून एक जवळपास 2.5 वर्ष ती चालवली. दर महिन्याच्या 1ल्या, 3ऱ्या आणि असल्यास 5व्या शनिवारी 8:15 ते 8:30 ती लागायची. आकाशवाणी औरंगाबादवर माझे लिहिलेले नभोनाट्य बऱ्यापैकी सादर झालेले आहेत. मी एका पिक्चरमध्ये काम केलं आहे. 2010 साली रिलीज झालेला तो पिक्चर आहे, इचार ठरला पक्का. नांदेडमध्ये शूट झालं त्याचं. त्याच्यामध्ये मी विजय चव्हाण आणि भरत जाधव यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केलेलं आहे. भरत जाधवबरोबर माझं एक 7-8 ओळीचं वाक्य होतं, मोठा एक पॅरेग्राफच होता, तो मी पाठ करून गेलो होतो. म्हणून दाखवू शकता का? पूर्ण शॉर्ट म्हणून दाखवा. नाही आता लक्षात नाही. प्लीज जमत असेल तर प्रयत्न करा. एका लक्षात नाही येतो तो. तर त्या पूर्ण शॉर्ट माझा एक टेकमध्येच पूर्ण झाला. तर भरत जाधवनी माझं खास अभिनंदन केलं. मला घेऊन तो ओमिटी वॅन असतं त्यांची, त्यात गेला आणि त्यांनी विचारलं काय करता, एवढं कसं काय तुम्ही चांगलं केलं वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं एवढा परिचय पुरे. यूट्यूबवरती तो पिक्चर आहे, तुम्ही पाहू शकता. सांगवीकर, धन्यवाद. हे टेकाडे भाऊजी आकाशवाणी मुंबईहून यायचे ना?
इलेक्शन होतं. आता प्रशांत दामलेचा एक ग्रुप होता आणि दुसरा मच्छिंदर कांबळीचा मुलगा त्याचा एक ग्रुप होता. तर त्यासाठी त्यांनी मीटिंग अटेंड केली. 50-60 लोक जमले. तर ते प्रशांत दामलेतर्फे माझा एक मित्र राम चव्हाण, डॉक्टर राम चव्हाण, त्यांनी नाट्यशास्त्रात PhD केलेली आहे. तर तो प्रमुख होता. ते म्हणे, काका तुम्ही प्रशांत दामलेचं स्वागत करता का? म्हणलं हो करतो, मी हार आणतो. नाही हार वगैरे आणि मी सगळं करतो. दामले आले, बोलले वगैरे. तर मला त्यांनी बोलवलं, लक्ष्मीकांत सांगवीकर हे प्रशांत दामलेंचं स्वागत करतील. मी एकटाच करणार होतो. बुके घेतला, त्याला दिला. त्यानंतर गंमत झाली की त्या तिथे 60-70 लोक बसलेली होती. प्रत्येकजण आला, ते बुके त्यांना देत होता, फोटो काढत होता, परत बुके जागे. तिसरा यायचा, तो बुके उचलायचा प्रशांत. एकंदर कार्यक्रम वाढवला म्हणा की तुम्ही. 60 ते 65 फोटो त्यांनी काढले एकाच बुकेवर. क्या बात आहे, क्या बात आहे. तो प्रशांत दामले म्हणे, अरे तुम्हाला फोटोज काढायचा, आपण ग्रुप फोटो काढला असता. 1-1.5 तास माझा त्याच्यात गेला. मला माझ्याकडे वेळ फार कमी आहे. असंही काही किस्से असतात. धन्यवाद. बहुत बढिया, धन्यवाद. हे काही हा विषय मांडण्याचं व्यासपीठ नाही आहे आणि हा विषय सर्वांना आवडेल असा पण नाही आहे, कारण खूप किचकट आहे. सगळ्यांना त्यात रस असेल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे मी काही फारसं त्याविषयी बोललो नाही. परंतु असं आहे की मी कोण आहे यापेक्षा मी का आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी जो काही आहे त्याचं कारण म्हणजे प्रतिभानिकेतन शाळा ही आहे. म्हणजे क्या बात आहे. त्याचं कारण असं की आता मी ज्या विषयावर लिहितो किंवा ज्या विषयावर मी बोलतो त्या विषयाची तयारी ही शाळेमधून झालेली. आता इथे मधुकर राहेगावकर सर होते आणि तुम्हाला सांगतो की जी लिखाणाचं साठी जी काय भाषा लागते किंवा जे काय तुमची संपत्ती लागते ती राहेगावकर सरांकडून मला मिळालेली आहे. म्हणजे मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की तुम्हाला सांगतो की वर्गामध्ये जर एखादा धडा शिकवायचा असला तर राहेगावकर सरांना नासी फडके यांच्यावरचा धडा शिकवायचे तर ते नासी फडके यांचा धडा शिकून थांबायचे नाही. ते नासी फडके या व्यक्तीची पूर्ण माहिती द्यायची. त्यांचं वाङ्मयीन कार्य काय आहे, त्यांनी काय लिहिलेलं आहे, त्यांची टीका काय आहे, त्यांच्यावर समीक्षा कशी झालेली आहे, असे ते सगळं सांगायचे. त्यामुळे आपल्याला एक संदर्भ ग्रंथ खूप मिळायचे वाचायला. त्यामुळे वर्गात त्यांनी शिकवल्यानंतर ते संदर्भ ग्रंथ वाचले जायचे. किंवा आता देशमुख सर इथे होते, ते भूगोल फार चांगला शिकवायचे आणि बराचसा भूगोल त्यांनी शिकवलेला माझ्या डोक्यात होता. त्यामुळे जेव्हा मी स्ट्रॅटेजिक विषयांवर लिहितो तेव्हा माझ्या डोक्यात नेहमी तो शिकवलेला भूगोल असतो. म्हणजे सगळ्या जगाचा नकाशा डोळ्यासमोर येतो त्यांनी शिकवलेला. किंवा इतिहासाची मला आवड आहे तर मला गंगाखेडकर सरांची खूप आठवण येते. त्यांनी इतिहास फार पक्का करून घेतलेला होता आणि इतिहासाचे संदर्भ त्यांनी शिकवलेले आजही डोक्यात आहेत. त्यामुळे हे जे सगळे गुरुजन होते यांनी शिकवल्यामुळे मी जे काय आहे आज आहे. मी पत्रकारिता इथून गेल्यानंतर माझं जे काय जडणघडण झाली ते मधलं कॉलेज हे तुम्ही गृहीतच धरू नका. त्या कॉलेजमध्ये म्हणजे मी सायन्स कॉलेजमध्ये होतो, पण सायन्स या विषयाचा मला आयुष्यात फार थोडा उपयोग झाला. मी लिखाण केलं सायन्समध्ये, परंतु सायन्सचा मी फारसा वापर केला नाही. पण मला जे काय शाळेत शिक्षण मिळालं त्याचा मी माझ्या जडणघडणीत खूप वापर केला आणि मी पत्रकारितेमध्ये शिरलो. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये सहसंपादक म्हणून निवृत्त झालो. त्यानंतर मी झी मराठी दिशा या साप्ताहिकाचा संपादक होतो. त्यानंतर मी लोकमतमध्ये 3 वर्ष पुण्यात होतो आणि या काळामध्ये मी साधारणतः स्ट्रॅटेजिक स्टडीज ज्याला म्हणतात म्हणजे संरक्षण परराष्ट्र धोरण या विषयांचा अभ्यास केला. मी लष्कराच्या जो अभ्यासक्रम असतो पत्रकारांसाठी तो अभ्यासक्रम केला. त्यामुळे एक स्ट्रॅटेजिक व्ह्यू जो असतो किंवा दृष्टिकोन जो आपल्याला जागतिक राजकारणाचा असतो तो त्यातून मिळाला आणि त्याच्यावर मी सतत लिखाण करत असतो. मला आनंद वाटतो की आपल्यापैकी बरेच लोक वाचतात ते आणि मला कळवतात पण. लक्ष्मीकांत माझ्या संपर्कात असतो, उत्तम शर्मा माझ्या संपर्कात असतो, ते मला फीडबॅक देत असतात सारखं वाचून. आणि तुम्ही वाचतायचा मला चित्रा वाचत असते, त्यामुळे तुम्ही सर्वजण वाचता ह्याचा मला आनंद आहे. आणि हा विषय खूप व्यापक आहे, इथे बोलण्याचा तो विषय नाही आहे. आपण कधीतरी वेगळ्या वेळेला याच्यावर विस्तृत बोलू. आणि तुम्हाला भारत चीन ह्याच्यासंबंधी मी बऱ्याच फेसबुकवर लिहिलेलं आहे. ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळेल की हे राजकारण काय आहे, कसं घडतं आहे आणि पुढे काय होणार आहे. आणि हा विषय जर बोलायचा असेल तर त्याचं वेगळं व्याख्यान ठेवावं लागेल माझं, ते मी त्यावेळेस मांडू शकेन. तुम्हाला आत्ता ही वेळ नाही आहे, त्यामुळे मी एवढंच बोलतो तुमच्यापुढे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. नेक्स्ट. त्यानंतर मृदुलकरांनी छेडीत तारा, ही वाट दूर जाते, असे अनेक गाणे, चांदणे शिंपित जाशी, कितीतरी गाणे म्हणत होतो. आणि त्याच्यामध्ये मी लता जवळेकर, तुंगा या गाण्याच्या ह्याच्यामध्ये कायम पुढे असायचो.
आपली विमल सगरोळीकरच येतो तोंडात माझ्या, तळणीकर. तर अशा आम्ही सगळ्या मैत्रिणी होतो गाणाऱ्या. ती एक आठवण जागी झाली म्हणून थोडंसं बोलले. आणि मी तुमच्यासाठी एक भक्तिगीत म्हणते.